श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आपल्या महिलांना काय होतं की कोणती भाजी बनवायचं लवकर समजत नाही आणि इतकं घरी काम असतं ना की आज सकाळी भाजी कोणती बनवायची, संध्याकाळी काय बनवायचं, खूप रोज काय काय भाज्या बनवायच्या आपल्या लक्षात येत नाही आणि महिलांना जास्त तेच टेन्शन असतं, मला सुद्धा तेच टेन्शन असतं। आणि आठवड्यातून एकदा आपला बाजार असतो, रोज रोज भाजीपाला आपण करू शकत नाही। आणि एक एक कडधान्य असं असतं की कुकरमध्ये आपण डायरेक्ट घातल्यानंतर ते लवकर शिजत नाहीत। मग आता माझं सुद्धा तसंच झालेलं आहे। मी रात्री भिजू घालण्यात म्हणजे गावी गेलो होतो आणि मी आता सकाळी आलेलो आहे। आता भाजी बनवण्यासाठी हिरव्या भाज्यासुद्धा काही नाही आहे आणि डाळसुद्धा नाही आहे। आता ही हिरवं डाळ आहे, हे कडधान्य आहे हिरवी वाटाणी, तर आपण हे बनवणार आहोत। महिलांना इतकं घरी काम असतं ना, मुलांचं आवरायचं, सकाळी आपल्या मिस्टरांचं आवरायचं, डबा द्यायचं, खूप महिलांना काम असतं। मग त्या कामातून भाज्या रोज डब्याला काय काय द्यायचं हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही। मग हे एक एक काय काय होतं, रात्री भिजू घालायचं लक्षात राहत नाही आणि संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी भिजू घालण्याचं हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही। तर आता माझ्यासुद्धा लक्षात नव्हतं। मी आता हे वाटाण्याची भाजी बनवणार आहे, तर चला पाहू कसं होतंय। तुम्ही सुद्धा पहा, मी सुद्धा बघणार आहे कसं होतं। तर आता मी काय केलेलं आहे, तर आता आपण पाणी उकळवण्यासाठी ठेवलेलं आहोत। तर पाणी उकळलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी वाटाणा घालणार आहे। पहा, वाटाणा घालत आहे, तुम्हाला जेवढं आहे तुम्ही घालू शकता। पहा, वाटाणा खूप कठीण असतं म्हणून गरम पाण्यामध्ये घालणार आहोत। अर्धा ते 1 तास भिजवणार आहोत। हे आता झाकून ठेवलेलं आहे। तर हे पहा, वाटाणा भिजून अर्धा ते 1 तासच मी फक्त घातलेलं आहे। हे पहा, गरम पाण्यामध्ये इतकं छान भिजलेलं आहे। आता आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत। हे पहा किती छान। आपण डायरेक्ट जर कुकरमध्ये घातलं ना तर हे डाळ शिजणार नाही। मी शिजवून सुद्धा बघितलेलं आहे आणि व्यवस्थित शिजतं, पण असं अर्ध कच्चं शिजतं आणि त्याची भाजी व्यवस्थित आपल्याला लागत नाही आणि खूप कठीण असतं। मग आपण काय केलेलं आहे, गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हे वाटाणं भिजू घातलेलं आहे आणि खूप छान भिजलेलं आहे। तुम्ही सुद्धा असं करून पहा। जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता। आता मी हे कुकरमध्ये भिजू घालणार आहे। 1 ते 2 शिट्टीमध्ये हे शिजणार आहे। तर आपण पाहूया कुकरमध्ये। आता हे पहा, मी कुकरमध्ये घातलेलं आहे। आता आपण गॅस चालू करूया। तर 2 ते 3 शिट्ट्या आपण देणार आहोत। हे पहा, कांदा, टमाटर, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, मोहरी सुद्धा आपण घालणार आहोत। हे पहा, शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालणार आहोत। शेंगदाणा आपल्याला भाजून घ्यायचं आहे, नंतरच बारीक करायचं आहे। जर कच्चंच आपण मिक्सरला लावलं ना की भाजी व्यवस्थित म्हणजे टेस्ट वेगळी लागते। आता बघा, कुकरच्या शिट्ट्या होत आहे, 3 शिट्टी देणार आहोत। 3 शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजलं जाईल आणि ते कसं शिजलं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। हे पहा, वाटाणा किती छान शिजलेलं आहे। तर आपण याची भाजी बनवणार आहोत। सॉरी फ्रेंड, जर चुकत असेल तर माफ करा। मी हातात मोबाईल घेऊन एका हातात माझा मोबाईल आहे, एका हाताने मी तुम्हाला दाखवत आहे। माझ्याकडे स्टँड नाही आहे, स्टँड लवकरच आणेन आणि लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नसुद्धा करेन। हे पहा, मी जिरं टाकलेलं आहे, थोडंसं मोहरी टाकलेलं आहे, हळदसुद्धा टाकलेलं आहे। हे पहा, शेंगदाणसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा कांदा घालणार आहोत।
कांदा लालसर झाला पाहिजे. आणि हे कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे. मी सर्व भाजीमध्ये कढीपत्ता घालते कारण केसांसाठी आणि डोळ्यांसाठी कढीपत्ता चांगला असतो. कुणाकुणाला आवडत नाही पण खावा तुम्ही सुद्धा, केस गळती कमी होतं. हे पहा मी कुकरमधून बाहेर काढून घेतलेलं आहे. आता आपण हे आहे धनिया पावडर. ते भाजीत घातल्यानंतर खूप टेस्ट येते. हे पाणी थोडंसं घातलेलं आहे. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर लाल तिखटसुद्धा मी घातलेलं आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता. व्यवस्थित तेलात चटणीसुद्धा व्यवस्थित हे करून घ्यायचं, म्हणजे कटसुद्धा छान येतं आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. आता हे घालणार आहोत. आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. कोथिंबीर घातलेली आहे. जर तुम्हाला जास्त पातळ हवा असेल तर तुम्ही गरम पाणी करायचं. हे पहा मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत. जेवढं तुम्हाला पातळ आमटी हवी आहे तेवढं तुम्ही घालू शकता. आपण आता उकळी येण्यासाठी झाकून ठेवणार आहोत. उकळी आल्यानंतर पाहूया भाजी कशी झाली. तर हे पहा भाजी अशी झालेली आहे. तर आपण कशा तरी काढून बघूया आता भाजी कशी झालेली आहे. पहा किती छान भाजी झालेली आहे. वाटाणसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही सुद्धा असं बनवू शकता. जर भाजी आवडली असेल तर खरोखर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खरोखर तुमच्या सपोर्टाची गरज आहे. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलाला सपोर्ट करा. प्रत्येक महिला पुढे जाण्याचे प्रयत्न करेल. प्लीज प्लीज मला सुद्धा सपोर्ट करा. काही चुकत असेल तर माफ करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. अशाच नवीन व्हिडिओ छान छान करण्याचा प्रयत्न करेन मी. नवीन आहे समजून घ्या. प्लीज प्लीज तुमच्या ताईला आणि सपोर्ट करा. आणि मला सपोर्ट करा असं म्हणत नाही. प्रत्येक स्त्रीला जे नवीन आहेत यूट्यूबवर नवीन काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही खरोखर सपोर्ट करा. म्हणजे ते खचून जाणार नाहीत. म्हणजे तुम्ही सपोर्ट करत गेला तर ते खूप आनंद म्हणजे खुश होतील आणि नवीन नवीन व्हिडिओ छान छान बनवण्याचा प्रयत्नसुद्धा करतील. जर मी जास्त काही बोलले असेल तर माफ करा. पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.